नमस्कार मित्रांनो, आज मी आपणासमोर या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा पुढील भाग प्रस्तुत करत आहे आणि प्रस्तुत करण्यास मला अतिशय आनंद होत आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित असं हे महान ग्रंथ आहे। आपण यापूर्वी याचे 3 भाग बघितले आहेत। हा 4था भाग मी आपणास सादर करतोय। शाक्य संघामध्ये सिद्धार्थांचा प्रवेश। शाक्यांचा स्वतःचा एक संघ होता। वयाच्या 30 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे। सिद्धार्थ गौतमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती। संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते। शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत। ते कपिलवस्तू नगरात होते। संघाच्या सभाही ह्याच संथागारात होत असत। सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले। त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली। सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला। तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला। संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले। शाक्य वंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो। त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य म्हणून घ्यावे असे मी सुचवितो। या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे। या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही। सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे। ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही। सेनापतीने पुन्हा तिसऱ्यांदा म्हटले की मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ह्या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे। तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही। शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणताही चर्चा होऊ शकत नाही व कोणतीही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीरही करता येत नव्हते। सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थांचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर झाले। तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले। सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुम्हाला सभासद करून घेऊन संघाचे तुमचा बहुमान केला हे तुम्हाला मान्य आहे ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला। संघाच्या सभासदत्वाची बंधने तुम्हाला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी आनंदी होईल, सिद्धार्थ म्हणाला। पुरोहिताने म्हटले, प्रथम तुम्हाला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो। असे म्हणून तो पुरोहिताच्या त्यांच्या संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला। तुम्हाला संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे। संघाच्या सभासदांमधून तुम्ही गैरहजर राहता कामा नये। कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुम्हाला दिसू येणारे दोष तुम्ही कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजे। तुमच्यावर कोणी दोषारोपण केले तर तुम्ही रागावून जाता कामा नये, परंतु तुम्ही जर अपराधी असाल तर तुम्ही तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असाल तर तुम्ही तसे सांगितले पाहिजे। पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुम्हाला संघाच्या सभासदत्वाला तुम्ही अपात्र कसे ठरू शकाल ते सांगतो। तुम्ही बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाही। तुम्ही कोणाचा खून केल्यास संघाचे सभासद राहू शकणार नाही। तुम्ही चोरी केली तर संघाचे सभासद राहू शकणार नाही। तुम्ही खोटी साक्ष दिल्यास, तुमच्यावर आरोप सिद्ध झाल्यास तर तुम्ही संघाचे सभासद राहू शकणार नाही। सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे। मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो। सिद्धार्थाला
शाक्य संघाचे सभासद झाल्यानंतर 8 वर्षे लोटली. संघाचे ते एकनिष्ठ व बाणेदार असे सभासद होते. स्वतःच्या खाजगी कामात ते जेवढे लक्ष देत असत तेवढेच लक्ष ते संघाच्या कार्यात घालीत असत. संघाचा सभासद म्हणून त्यांचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे ते सर्वांना प्रिय झाले होते. ते संघाचे सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली जी सिद्धार्थांच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोल्य हे दोन्ही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणिती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याचा प्रश्नावर विचार करण्याची शाक्य संघाचे अधिवेशन बोलवले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहे. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहे, पण यापुढे हे असे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कोलियांविरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांविरुद्ध संघाचे युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभे राहिले आणि म्हणाले, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याशी हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाले, संघाने कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्यालाही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी प्रथम आक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाले, यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून कोणी पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांनी त्यांच्यापैकी 2 माणसे निवडावयास सांगावे आणि या दोघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि याच 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला विधिवत अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमांनी सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभे राहिले. ते म्हणाले, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोल्य यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परकाचा भेद करू शकत नाही. आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञ याग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे.
तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपल्या धर्माचे पालन करण्यातच पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थांनी उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की धर्माचे आचरण ही गोष्ट समजण्यात आहे की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थांचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे प्रस्ताव मतात टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेच्या संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलवली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 50 वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी, असं सेनापती म्हणाले. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाच्या घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पमतवाल्यांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्न होता, बहुमताच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमवायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामांची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थांनी पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा ते उभे राहिले व संघाला उद्देशून म्हणाले, मित्र हो, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करेन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचे सदस्य होताना तुम्ही घेतलेल्या शपथेची आठवण करा. तुम्ही त्यांपैकी एका जरी शपथेचा भंग केला तर तुम्हाला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थांनी उत्तर दिले, होय, मी माझ्या तनमन धनाने शाक्यांचे हितसंबंध करण्यासाठी वचनबद्ध आहे, पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची पर्वा नाही. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे खेळणे बनले आहे. याची आठवण करून देऊन सिद्धार्थांनी संघाला सावधगिरीचा इशारा दिला. ते म्हणाले की हे युद्ध शाक्य संघाला आणखी दुर्बल बनविल. हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला जे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण केले. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुमचे हे भाषण कौशल्य तुमच्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तुम्हाला पालन करावेच लागेल. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्या बेजबानताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यांपैकी कोणतीही एक शिक्षा तुम्हाला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्हाला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहे. संघ तुमच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुमच्या कुटुंबाची जमीन जप्त करून शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याचे संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थांना जाणीव झाली. त्यांना 3 पैकी एका पर्यायाची निवड करावी लागली. पहिल्या, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा, देहांत शासनाचा आणि तिसरा, देशत्यागाला संमती देणे. आणि तिसरा, आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार उडवणे होऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे.
पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्यांचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्यांचा असह्य झाला. या स्थितीत त्यांना दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थाने संघाला उद्देशून म्हणाले, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहे. निरपराधी मीच आहे. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशटाक्याची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी खुशीने स्वीकारेन. याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याची मी आपणास अभिवचन देतो. सेनापती म्हणाला, तुमचे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण तुम्ही देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झाले तरी ही गोष्ट कौशलाधिपती समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढतील की ही शिक्षा संघानेच दिली आहे, त्यामुळे तो संघाला जाब विचारतील. सिद्धार्थ गौतम म्हणाले, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देश. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे, तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा नाही याबद्दल त्याला अद्यापही शंका आहे. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुमच्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यावाचून तुम्हाला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने संघाला अभिवचन दिले आणि ते म्हणाले, त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी संघाला वचन देतो. सिद्धार्थांनी सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐकावं. मला काही महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळतील आणि त्वरित देशत्याग करतील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे, त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमांच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध होण्याच्या विरुद्ध असल्यामुळेच त्यांना देशत्याग करावा लागला असे कौशलाधिपतीला वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणूनच मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्या. म्हणजे कौशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जुळण्यास वाव मिळणार नाही. संघाला पटले की ही फारच महत्त्वाची सूचना होती आणि तत्कालीन निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाची ही खांत सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता व तसे सांगण्याचे त्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडण्याचा सुटकेचा निश्वास टाकला. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्यांचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या स्तरापर्यंत जाशील असे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थांनी उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या स्तराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांचे मने वळवू शकेन अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून
धरले हे आपल्याला लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यांच्यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तो विचार केला नाही. पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हे शाक्यांचे जनपद सोडून देशाबाहेर का जाऊ नये. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ घेत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा परिस्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगितलीस? हे असेच नाही का आई? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखाचा आवेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसत असते? नाही, गौतमी उत्तरली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर हिंस्त्र व पशूंच्या सोबत राहण्याकरता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना पुढे ठेवून तू माझ्यासोबत येऊ शकतेस काय? सिद्धार्थाने गौतमीला विचारले. त्याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोही नाही असे. शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल ही खरी गोष्ट आहे. पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला, शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यांत राहण्याकरता संघांकडून अनुज्ञा मिळण्याची शक्यता आहे. सिद्धार्थाला ही कल्पना अजिबात रुचली नाही. ते म्हणाले, मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळे तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले. मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उपयुक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रज्या घेण्यावरच अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपल्याला या शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन मौन राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेले. तिला पाहून ते स्तब्ध उभे राहिले. काय बोलावे व कसे बोलावे हे त्यांना सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले. सिद्धार्थांनी विचारले, यशोधरे, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी पण झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपल्याला अनुमती आहे. आपण पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे कारण मला राहुलचे संगोपन करायचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे.
आपल्या मातापितांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नये. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांचे संगोपन करीन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राज्य होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढावा की जो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल. केवळ हीच एक माझी इच्छा आहे. त्याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्यांना आली आणि अशी पत्नी आपल्याला लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दुर्दैवाने कसा घडवून आणला याची त्यांना प्रथमच कल्पना आली. त्यांनी राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. एका पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते निघून गेले. सिद्धार्थांनी भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आपल्या आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले. ते जसजसे आश्रमाच्या जवळ येऊ लागले तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्यांना भेटण्यासाठी आश्रमाच्या दारापाशी एकच गर्दी केली होती. आपण जेव्हा ते त्यांच्या जवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले आणि त्यांनी बंद कमळाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांनी अंतःकरणे भावाकुल झाली होती, जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन, पण निश्चल नयनांनी ते त्यांना प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की ते साक्षात कामदेवानेच अवतारच आहेत की काय, कारण तशा सुंदर लक्षणांनी ते जात्याच अलंकृत होते. काहींनी तर त्यांची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच जणू काय पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा त्यांना भास झाला. दुसऱ्या काही जणी त्यांच्या सौंदर्याला भाडून जणू काय त्यांना भिडवून टाकावे म्हणून एकमेकांकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकत होते. अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करीत निर्मूळ स्थितीत त्यांच्या सभोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयत्नाने त्या गर्दीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारावर प्रवेश केला. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोधनाने उपरी प्रजापतीने गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थांना आवडले नाही, कारण त्यांना ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही. परंतु ती त्यांच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्यांनी पाहिले. आपल्या मातापित्यांना पाहताच ते प्रथम त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या वाढून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडत रडत त्यांना काढून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले. छन्नाने कंथकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधले व तो तिथे उभा राहिला. शुद्धोधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाले व छन्न जेथे उभा होता तिथे गेले. त्यांनी त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्यांनी परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्यांचा चुलत भाऊ महानाम असे परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षा पात्र आणले होते. सिद्धार्थांनी ती वस्त्रे परिधान केली. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्यापूर्वीची पूर्ण तयारी करून सिद्धार्थ परिवाराची विधिवत दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक संस्करण विरोधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाले असे जाहीर. परिव्रज्या घेण्याची व विलंब न करता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाले. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता.
कारण गौतमांना परिव्रजा घ्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमांच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. त्यांनी कपिलवस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागले. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्यांच्या मागोमाग येत असलेला त्यांनी पाहिला. ते थांबले आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाले, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोल्ह्यांमधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तड्यात विसर्जित केली. परिव्रजा संस्कार ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमांचे वय अवघे 29 वर्षांचे होते. लोक त्यांची आठवण करून त्यांची प्रशंसा करून म्हणत, हेच ते श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेली, विपुल धनसंपन्न व नयनयोगशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलास वाढलेले, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी ते स्वकीयांशी लढले. ते असे शाक्य युवक होते की ज्यांनी स्वकीयांच्या बहुमताच्या पुढे आपले शिर झुकविलेच नाही, पण स्वेच्छेने त्यांनी शिक्षा घेण्याची पत्करली. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि ते अशा तऱ्हेने जात आहेत की ज्यांची काळजी वाहणारी जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोडली नाही. हा त्यांचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होता. हे त्यांचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्यांना शाक्य मुनी अथवा शाक्य सिंह असेच म्हणावे लागेल. शाक्य कुमारी किस्सा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमासंबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. मित्रांनो, आपण या भागामध्ये महान गौतम ऋषी झाले आणि वनामध्ये निघून गेले. यानंतरचा भाग आपण पुढील पाहणार आहोत. आपण या वाचकाला चांगल्या प्रकारे सहकार्य देत आहात याबद्दल मी आपले मनापासून आभारी आहोत. याच प्रकारे आपण याला वाचावे, पाहावे, त्याचप्रमाणे कमेंट्स कराव्यात, सूचना द्याव्यात आणि इतर व्यक्तींना देखील सांगावे. जय भीम. धन्यवाद.